हा, पांचटगिरी करण्याची गरज नाही. मला आणि आईला 12च्या नंतर खायचे. आमच्या दोघांचा उपवास आहे. उपवास नाही, सॉरी, शनिवार आहे आम्हाला. मग आम्हाला 12 नंतरच खायला लागेल. वाव, असं करत असते काय? असं कर, हाय कर, हजारो लोक बघतील तुला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर पुढं काय बोलायचं होतं विसरलो. हॅलो गाईज, वेलकम टू कुठं तरी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर मराठी यूट्यूब चॅनल. तर तुम्ही बोलत असाल मी कोण? मी आहे दी कॅमेरामॅन शुभम. मी आता चॅनल हायजॅक केलेला आहे. हे घे, कंटिन्यू कर. हाय गाईज, आपलं नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही बोलाल हा कोण आहे, तर हा माझा मावशीचा मुलगा आहे, मोठ्या मावशीचा मुलगा शुभम. तर आज मी म्हणजे कालच आलो, मी ओलमनला आलोय. माझा आजोबांचा बड्डे होता. मिनी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही. तर काऊ पण आले आपल्या सोबत मस्त. तर मी आलोय ओलमनला. तर तुम्ही बोलाल आता हा रानात काय करतोय बाई, मोबाईल पडेल. हे बघा, डायरेक्ट दर्या घाली. तर मी, काऊ, शुभम आणि वर्षा मावशी लिओ, आम्ही 5 जण आलोय बोराडा घ्यायला. आता बोराडा का, तर हे पोपटी बनवायला लागतो. पोपटी मी भरपूर वर्षातून खायला घेतले. आज शनिवार आहे आणि आज पोपटी बनवायला घेतले. तर बघू. अरे पण याने काय पोपटी काय असते नक्की? हा, पोपटी काय असते ते सांगतो कोणाला नसेल. एका मडक्यात अंडा आणि चिकन, अजून हे काय बोलतात, कोणत्या शेंगा ग, वालाच्या शेंगा, ते मिक्स करतात. तर पोपटी एक नंबर लागते. दाखवलंच कसं काय होतं. तर सध्या आम्ही बोराडा घ्यायला आलोय रानात. तर आम्ही बुराडा घ्यायला आलोय. कावी तर पडलंय. तर लेट्स गो. शेतं पण दाखवतो आमची. हा, पांचटगिरी करण्याची गरज नाही. आणि हा, तर ऐका, माझे चारी मावशी आलेत. एक तर मावशी घरीच असते आपली, वर्षा मावशी. हा, मोठी मावशी आले पनवेलवरून, पन्नू मावशी आले बदलापूरवरून. 3च आलेत. हा, आणि नेरलची मावशी नेत्रा मावशी. तर पन्नू मावशी बदलापूरवाली ती घरी गेली, आता बाबा सोडायला गेलेत. आणि मग आता फक्त निशा मावशी पनवेलची आणि आपली नेत्रा मावशी आणि मम्मी, मग हेच राहिले दोघी, बाकी आहेत. तर बघू आजची पोपटी कशी जाते. हा, तर काय अजून एक गोष्ट, आम्ही आजच जाणार होतो पण आजचा दिवस थांबलोय. आणि काऊच्या पप्पांना काही खबर नाही. त्यांना वाटलं की आज संध्याकाळी येऊ. त्यांचा कॉल नाही आला ना तुला? नाही. काय माहिती मग पप्पाला माहिती आहे का नाही. मला वाटतं आता कावर पिसालतील ते. तो क्लासला दांड्या मारून आलाय. काय वर्षा मावशीची भेटा आहे कर ना. लिओ इकडे. लिओ, आपला लिओ पण आहे आपल्या सोबत. आता वर्षा मावशी गेले मॅन वर्सेस वाईल्ड करायला जंगलामध्ये. बुराडा घ्यायला म्हणजे तिला पण माहित नाही कुठे. हे बघा, याला बुराडा म्हणतात. बुराडा दाखव ना. हे देखो काय बुराडा. वर्षा मावशी को मुलगी आहे. याच ना, एवढाच घ्यायचे का? याच ना, आहे ना, थोडा किती घ्यायचे अजून? याच ना का? इथं फोटो जांभार येतील. वा वट. तर आता आम्ही पाणी चेक करायला आलोय. कैसा आहे पाणी? आऊच, हे नाही एवढं पाणी. कोण? लिओ ना? लिओ चुप. ढकलू का लिओला? इकडचं एक सीन आठवतं का? म्हणजे इथं आल्यावर तुला काय आठवतं सांग? ते मग तिथं मावशी चापत बसलेली पाय तुझी मम्मी हरवलेला. आम्ही एकदा आंघोलीला आलेलो का, तेव्हा मस्त पाणी होता. पार्टीला आलेलो, तर मम्मीनी काहीतरी सोन्याचं का काय घातलेला, तिचा पडला. मग आम्ही एक तास आता शोधत बसलेलो. शेत दाखवणार. तर गाईज आता संध्याकाळ झाले आणि आईने मस्तपैकी अनारसे करायला घेतलेत. आई हाय कर, हात कर ना. बघू शकता अजून भरपूर पीठ बाकी आहे. तर कावने पण खायला घेतलेत. कसे आहेत?
शुभम शुभम हॅलो, काय बोलता? तर का भरपूर वर्षांनी गाडी चालवतोय, सॉरी सायकल. मामा थांब ना. तर गाईज आता मी शुभम मामू आणि काऊ आलोय असंच बागेत. इथे कारले आणि लवंग काय संबंध? कारले आणि काकड्या करतात या बागेत. तर आता सध्या काकड्याच्या बागेत फिरतोय. हा इथं असं झालं आम्ही कंटाळाला घरी बसून बसून. गेलेले शॉपिंगला गेलेले ती गँग आलेली आहे नेरळ वरून. तर गाईज आता मावशीने चिकन मॅरिनेट करायला घेतलंय आपल्या मोठ्या मावशीने. हा कांदा पण टाकतात त्याच्यात. आणि मामीने मस्त कुकरची काहीतरी करायला घेतलाय. आई पीठ कशाला म्हणते? चपातीसाठी. आणि मावशीने त्यांनी मस्त कोणत्या शेंगा? आणि गोटू मस्त लाईफ एन्जॉय करते. काय बोलायचे का तुला? हा तर गाईज आपले मुंबईवरून मामा पण आले, प्रकाश मामा. आणि आपली आई पण आले बदलापूरवरून. हाय कर. आता हा हे बघा दुपारी आपण बोर्डर काय आणलेला का आपण? हा बुराडा घेतलेला. तर तो ठेवला आणि फाट्या मस्त गोल्या केलेत हे बघा. आणि हे पाला. तर ही मस्त चिंच आहे मोठी. चिंचेच्या खाली दुसरी पोपटी घेऊन आलेली आहे शेंगा घेऊन. ओ माय गॉड, या हंडी या गोलूचं जेवण इच्छा मला वाटलं की मोठे असतील. हे बघा अशा हंडे लागतात. 2-2 हंडे घेतलेत. भरपूर चिकन भरपूर आहे. त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला समजलं असेल किती 2 हंडे लागतील असा. सध्या मी आणि मामा आलोय पाणी घ्यायला आपला बुराडाचा पाला धुवायला. सुरुवातीला अरे पावटे नाही वाल. तर काय आता पूर्ण आपले 2 अंडे पोपटेने सॉरी चिकन अंडा आणि वालाचं शेंगा ना ते पूर्ण भरून झाले दोन्हीच्या मध्ये. आपला पोपटी स्पेशलिस्टनी. आणि आता चूल बनवायची. तर बघू आता पोपटी कशी लागते आपल्याला. मला आणि आईला 12च्या नंतर खायचे. आमच्या दोघांचा उपवास आहे. उपवास नाही सॉरी शनिवार आहे आम्हाला. मग आम्हाला 12 नंतरच खायला लागेल. मी 12च्या अगोदर खाणार. हे सगळे 12च्या आधी खातील. तर काय मला काऊ आणि शुभमला कामाला लावलं. हे नको हे घ्यायचे. आम्हाला तिघांना कामाला लावलंय. फाट्या गोल्या करायला लावलेत आम्हाला. हे बघा ही आमची पिवलीला आम्ही डोका लावलेला असं करून. मी पण ते बोलणार जसं काय माहित आहे कोणाचा. आता मामा आणि मावशी जाल पेटवत आहेत. हे आपलं मेन काम आहे करायला घेतलंय दोघांनी. आणि मधून ते शिकायला पाहिजे होतं. असं करत असते काय बघू शकता. अशी माठ असं उलटा करतात आणि तशी इथे जाल लावतात. मग तेव्हा आतमधला सगळं शिजते. समजला तिकडे फुकट टाकला आपण काय फाट्या. चल आता पोपटी सध्या शिजते. तर तू पण खाशील ना तुझं शनिवार नाही ना. तर पोपटी शिजते. तर आता मी आंघोळ करतो. आंघोळ नाही केली ना संध्याकाळपासून एवढा फिरतोय. तर आता आंघोळ करतो. आवाई हाय कर ना असं कर. हाय कर 1000 लोक बघतील तुला. हाय झाले का पोपटी? किती वेळ लागेल अजून? किती वेळ लागेल? झाले फक्त 10 मिनिटं.
चिंचोक हे बघा सगळे पोपटी फॅन या 2 पोपट्यांची वाट बघतात. तर गाईज आपली पोपटी रेडी झाली आहे. पहिला मटका रेडी झाला आहे, दुसरा अजून शिजतोय. पाल्याचा वास पण येतोय ना. वास येईलच. वाव इथे लिओला पण नाही विचारायला. कावच असेल. कविश कसं आहे कसं आहे. तर गाईज आता 12 वाजलेत आणि जे शनिवारवाले होते म्हणजे आम्ही ते आता हे खातील. पोपटी गेले ती त्यांचा सट्टेबाज चाललेत. पत्ते गेलतात ते. आई चहा करते त्यांना सट्ट्यावाल्यांना मस्त. आणि आपली पोपटी या गरम करण्याची गरज आहे का घ्यायला. तर बघू कशी लागते. तिखट आहे म्हणजे आता थंड एवढं खास नाही वाटत पण गरम याच्यावर भाजी लागते. तर काय मी शहापूरला आलोय आणि मला 2च दिवस झाले. ओलमनवरून आलोय आणि काय आउटरो करायला पण काय वेळ नाही भेटला. जर आजारी झालेलो आज जरा बरा वाटतो आणि एडिटिंग करत होतो. तर आउटरो नंतर मी बघितलं मी आउटरो गेलाच नाही. मग काय नाही आजचा म्हणजे हा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. सपोर्ट करा. 1K सबस्क्रायबर लवकरच होणार आहेत. तर भरपूर वर्षांचं स्वप्न आहे तर हा पूर्ण होणार आहे लवकर. किती 89 सबस्क्रायबर पाहिजे ते 1000 सबस्क्रायबरसाठी. तर असं सपोर्ट करा. हे खाते. तर भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. हां पुढच्या वर्षी भेटू. आता मला नाही वाटत काय मी ब्लॉग बनवेल. किती आजची तारीख 29 आहे. 2 दिवस राहिले. मग डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू 2026ला. बघू तो वर्ष कसा जातो.